हा गड आहे तो पुन्हा सिद्धी-जोहरकडे गेला होता। आणि त्याच्यानंतर 1735 मध्ये जेव्हा आपले पहिले बाजीराव पेशवे त्यांनी सिद्धी-जोहरकडून हा किल्ला जिंकून घेतला होता। आता आपण गडाची जी तटबंदी पाहतो बघा, हे सगळ्यात उंचावरून दिसतं। इथून पाहिलं तर आपल्याला जी मांदार खाडी जी आहे ती दिसते। या गडावरून घोसाळगड देखील दिसतो। तर मांदार खाडी जी दिसते त्याच्यातून आपण पाहतो की ते या गडावरून एक व्यापार, त्या खाडीतून जे व्यापार व्हायचे पूर्वी शिवकालीन किंवा जे काही व्यापार व्हायचे, तर कदाचित इथून देखरेखीसाठी हा गड असावा। तर हा गडाचा इतिहास झाला। गड लहान आहे त्याच्यामुळे त्याचा इतिहास पण, आणि आपण बघितलं की महाराजांनी तहात जे किल्ले दिले होते, पण हा 12 किल्ले होते त्याच्यातील हा महत्त्वाचा किल्ला, काहीतरी महत्त्व असेल या गडाचं म्हणून महाराजांनी हा स्वतः त्यांच्याकडे ठेवून घेतला होता। त्यातला हा एक तळगड। दुसरी गोष्ट, मी जे महाराजांबद्दल बोलणार आहे, तर इथे बसलेले जे छोटे शिवभक्त आहेत कदाचित हे त्यांच्यासाठी असेल, पण तुम्ही पण ऐका। जय शिवराय। जय शिवराय। प्रतीपचंद लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शहा सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते। मुजरा छत्रपती शिवरायांना, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचे छत्र म्हणजे आभाळा समान, जो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता स्वाभिमान। अरे काळीज आहे सह्याद्री पण त्याला शंभूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्यात त्याला पहिलं स्थान। मराठ्यांचा जो भगवा आसमंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न देखणं उदयास आलं, त्या राजमाता राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊ। ज्यांच्या डोक्यातून स्वराज्याची संकल्पना आली ते म्हणजे शहाजीराजे भोसले, ते आपले छत्रपती शिवाजीराजे भोसले। नव्हे तर पित्याने निर्माण केलेलं स्वराज्य ज्यांनी 10 पटीनं वाढवलं ते आपले शंभूराजे। नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, अशा अभंगांच्या माध्यमातून समाज प्रबोधन घडवणारे श्री संत तुकोरोबा राय। हातात दिवसभर खराटा घेऊन गाव स्वच्छ करायचं आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं, असं काम ज्यांनी केलं ते श्री संत गाडगे बाबा। कमवा आणि शिका, सगळ्यांनाच माहिती असेल ही संकल्पना महर्षी कर्वे यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे जसं की पहिले कसं होतं, गरीब गरजू मुलांना शिकायची पण इच्छा असायची, पण त्यांच्याकडे शिकण्यासाठी एकतर ते शिकू शकत होते किंवा फक्त पोटाची भूक भागवू शकत होते, पण त्यांच्या या संकल्पनेतून प्रत्येक विद्यार्थी कमवून शिकत होता। त्याच्यानंतर आपल्या मुलींसाठी आज मी इथे ताटमानेने उभी राहून बोलू शकते, ते आपल्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले। नव्हे तर ज्यांनी